कल्याण पूर्वेतील अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातील आपले प्रतिष्ठानच्या वतीने ब्रह्मलीन वैकुंठवासी वामनबाबा महाराज, सावळाराम बाबा महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने व वैकुंठवासी हबप वासुदेव महाराज म्हात्रे डोंबिवली यांच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे यंदाही 23व्या वर्षी श्री दत्त जयंतीच्या मुहूर्त पर्व काळावर शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 ते मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 पर्यंत श्री विठ्ठल मंदिराचा 7वा वर्धापन दिन व श्री दत्त जयंतीच्या पर्वावर दैनंदिन काकड आरती, पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 पर्यंत कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती। या काळात रात्री 8 ते 10 पर्यंत कीर्तनकार, शनिवार रोजी हबप राजेश महाराज देसाई पाले, रविवार रोजी हबप योगेश महाराज घरत शहापूर, सोमवारी प्राध्यापक नरेंद्र महाराज गुरव भाषा प्रभू नाशिक चांदवड, त्याचप्रमाणे पारायण नेतृत्व दीपोत्सव सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 ते 9 पर्यंत हबप श्री चेतन महाराज म्हात्रे डोंबिवली, हबप बळीराम महाराज मडवी व वंडार महाराज भोईर नेवाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तर मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते 9 नगर प्रदक्षिणा करून काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 पर्यंत श्री गुरु हबप भरत महाराज चौधरी म्हैसवाडीकर जळगाव यांचे सुश्राव्य कीर्तन व प्रवचन झाल्यावर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला। अशा या धार्मिक व सामाजिक कार्यास कल्याण पूर्वेचे आमदार सौ सुलभाताई गायकवाड व त्यांचे सुपुत्र माजी मंत्री श्री जगन्नाथ पाटील साहेब, माजी नगरसेवक वसंत भोईर, नवीन गवळी, निलेश शिंदे, महेश गायकवाड, जितेंद्र जोशी मानेरे, शांतदादा पाटील नेवाळी, पत्रकार नाना म्हात्रे, मलंगशाही न्यूजचे संपादक सुरळकर काका इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तर आलेल्या सर्व भाविकांचे, देणगीदारांचे व समस्त वारकरी संप्रदायाचे मान्यवर यांचे ग्रामस्थ मंडळ वसार व श्री समर्थ बैठक परिवार आणि स्वाध्याय परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा, बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा, लटिकाची आरे घेतो माझ्या बरी, नाही गाई नाही खाई म्या मारी आई गाई, नाही खाती म्या माती आई गाई, नाही घरी म्या माती आई गाई, नाही खाली म्या माती। मेल्या म्हटला दादा त्यानं माती खाल्ली आणि तुम्ही त्याची तक्रार आईकडे करायला गेलात तर त्याने आईला सांगितलं, आई मी माती खाल्लीच नाही, आई तुमच्या पाठीमागे लागली, तुमची चुकी नसताना
तुम्हाला त्या दिवशी आईचा मार खावा लागला ना दादा, त्या गोष्टीचं फार वाईट वाटतंय हो, फार वाईट वाटतंय. तुमची चुकी नाही, आई तुम्हालाच बोलू लागले. कसं आम्हाला वाटत असेल, आम्ही तुमचे कार्यकर्ते, आणि आई तुम्हाला बोलली तुमची चुकी नव्हती. आम्हाला फार वाईट वाटलं दादा, फार वाईट. बलराम दादा म्हटलं पण मग करणार काय? खरं तर कृष्णाचा जाचाला मी इतका वैतागलोय, पण प्रभू म्हटले पेंद्या सांगू, आपलेच जात आपले जोड, मला तक्रार करता येत नाही रे, शब्द शब्द त्याची विरोधात काढता येत नाही, काही बोलता येत नाही. पेंद्या म्हटलं दादा, हे जे सगळे मी आणले ना गोपाल, हे कृष्णाच्या विरोधातलेच आहे. या सगळ्यांना कन्हैयापासून त्रास आहे, आणि म्हणूनच हे मी सगळे इथं आणले. आम्ही ठरवलंय बैलांच्या गाईच्या गड्यांमधल्या गाईच्या गड्यामधल्या घुंगर, घंट्या, घोगर, आणि त्याच्यामुळे कदाचित त्याला ऐकू जात नसेल. भगवान खाली उतरले, आपल्या सगळ्या गाई घेतल्या, आणि कृष्ण कन्हैया निधीवनाच्या दिशेने निघाले. निधीवनात कन्हैया आपल्या गाई घेऊन येतोय, हे पेंड्याला दिसलं, गोपाळानं दिसलं. गोपाळाने सुचवलं, पेंड्या तू आला रे. तो येतोय तसं पेंड्याला कळालं ना. पेंड्याने सगळ्या गोपाळांच्या मागे बलराम दादांच्या पुढे गाई. मी काय चुकलोय का? माझी चुकी तरी माझ्या लक्षात येऊ दे, का असं करतोय? पेंड्या म्हटलं, अरे एक चुकी असली तर सांगता येईल, गॉड सापडलंय तुझं, चुक्यांवर चुका करतो आणि चुकी विचारतो. प्रभू म्हटले पण एखादी तर कळू दे मला, नेमकं काय चुकलं माझं सांग तरी. पेंड्या म्हटलं, ऐकायचंय का तुला? आहे तुझी तयारी आहे का चुका ऐकण्याचे? सांगू का? देव म्हटले सांग तरी मला. पेंड्या म्हटला ना, हे कन्हैया, तुझ्या गाई आमच्या गाईमध्ये मिसळून द्यायच्या नाही, तुझ्या गाई आमच्या गाईमधून